नमस्कार मैत्रिणींनो, सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत. दिवाळी तर अगदी तोंडावर आलेली आहे आणि मग आपलं काम आणि घर यामध्ये आपली खूप धावपळ होत असते. नेमकं सणासुदीमध्ये काय होतं ना, आपल्याला घरामध्ये सुद्धा खूप काम असतं आणि आपलं हे जे रोजचं शिवणकाम आहे ना, ते सुद्धा थोडंसं जास्तच वाढतं. तर आपल्याला आपलं घरातलं काम सुद्धा व्यवस्थित सांभाळायचंय आणि पैसा सुद्धा कमवायचा आहे. तर या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला व्यवस्थित ताळमेळ बसवता आला पाहिजे. आता नुकतेच गौरी गणपती होऊन गेले, नवरात्र होऊन गेली आणि आता दिवाळीसुद्धा येते. गणपतीच्या वेळेला ज्यांना अर्जंट लागत होतं, त्यावेळेला त्यांना ते दिल्या गेलं आणि काही कामं माझी तशीच पेंडिंग राहिली. आणि त्यानंतर नवरात्रीतसुद्धा जे अर्जंट होतं ते दिल्या गेलं आणि आधीचं तसंच पेंडिंग राहिलं. प्रत्येक सणाच्या वेळेला काय होतं ना, जे अर्जंटची कामं असतात ती आपली दिल्या जातात आणि जे पेंडिंग कामं आहेत ती तशीच पेंडिंगच राहतात. आणि मग त्या कस्टमरचं मन मात्र आपण दुखवत असतो. आता काल परवाचाच माझ्यासोबत एक किस्सा असा झाला की एका कस्टमरला दसऱ्याला अर्जंट ड्रेस लागत होता. ड्रेस अर्जंट शिवण्यासाठी म्हणून त्या ताईंनी माझी बरीच विनवणी केली, म्हणून मग मी ते द्यायलाही तयार झाले. पण त्यांनी ड्रेस शिवायला टाकण्याच्या अगोदर त्यांच्या शेजारच्या ताईंनी माझ्याकडे एक ब्लाऊज शिवायला टाकलं होतं आणि निवांत शिवा असं सुद्धा सांगितलं होतं. पण अर्जंटमध्ये ड्रेस शिवून दिल्यानंतर या ताईंना मात्र थोडंसं वाईट वाटलं की मी आधी ब्लाऊज शिवायला टाकून सुद्धा तुम्ही त्यांचा ड्रेस पहिले दिला आणि माझा ब्लाऊज अजूनही शिवला नाही. तर अशा गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा घडत असतील ना? तर तुमचाही असा काही किस्सा असेल तर मला कमेंट करून सांगा. तर याच गोष्टीमुळे मी आता थोडीशी जागी झालेली आहे आणि आता असं ठरवलंय की आतापर्यंतची जी माझी सर्व पेंडिंग कामं आहेत ही 4-5 दिवसामध्येच कंप्लीट करून टाकायची. कारण जी दिवाळीची कामं आहेत ती यायला आता सुरुवात झालेली आहे आणि मी जर आता ही नवीन कामं हातात घेतली तर जी जुनी कामं आहेत ती पुन्हा तशीच राहतील. आणि ज्या वेळेला मला एखादा माणूस बोलून जातो की मी एवढ्या दिवसापासून तुमच्याकडे काम दिलेलं आहे आणि ते तुम्ही अजूनही पूर्ण केलं नाहीये, त्यावेळेला खरंच मला खूप मनस्ताप होतो. आणि ही जी पेंडिंगची कामं आहे ही जर मी आत्ताच लवकर उरकून घेते तर त्यात माझा अजून एक फायदा आहे की मला नवीन कामं कितीही घेता येतील. कारण प्रत्येक दिवाळीला काय होतं ना, दिवाळीच्या 8 दिवस आधीच मी कामं घेणं बंद करते. कारण माझ्याकडे एवढा वर्कलोड होतो की दिवाळीच्या दिवशी सुद्धा मला मशीनवर शिवत बसावं लागतं. आणि मेन म्हणजे माझं स्वतःचं ब्लाऊजसुद्धा माझ्याकडून शिवून होत नाही. आणि मला माहिती आहे तुमचं सुद्धा तसंच होत असेल. कारण आपण प्रत्येक वेळेला काय करतो ना, प्रेफरन्स हा कस्टमरला देतो आणि कस्टमरचे ब्लाऊज शिवत बसतो. आणि नेमकं सणासुदीच्या दिवशी आपलं ब्लाऊज मात्र विदाऊट असतं. आपल्याला हौस नसते का हो की सणासुदीच्या दिवशी आपण सुद्धा नवीन साडी नेसावी, छान असं ब्लाऊज घालावं. पण ब्लाऊज शिवायला आपल्याकडे वेळ असतो तरी कुठे? हीच गोष्ट टाळण्यासाठी मी आत्ताच कामाला लागली आहे. या 4-5 दिवसामध्ये सगळं पेंडिंग कामं कंप्लीट करायची एवढं माझं टार्गेट आहे. आणि त्यानंतरच माझ्याकडे जी नवीन कामं आलेली आहेत त्याला हात लावायचा. त्यामुळे काय होईल, माझी पेंडिंगची कामंसुद्धा संपतील आणि नवीन कामंसुद्धा आत्तापासूनच मी सुरू करेल. प्लस दिवाळीच्या 4-5 दिवस आधी जी अर्जंट कामं येतात ती सुद्धा मला घेता येतील. दिवाळीमध्ये जी अर्जंट कामं येतात दरवर्षी मी ती घेत नाही. कारण ऑलरेडी अगदी दिवाळीच्या दिवसापर्यंत मला पुरतील एवढी कामं मी घेऊन ठेवलेली असतात. लक्ष्मीपूजनासाठी तर असतातच, पण मग त्यानंतर भाऊबीजेची असतात. आणि माझ्याकडून जर शक्य असेल तरच मी ही कामं घेते, नाहीतर मग ते टाळतेच. किंवा जर कस्टमर रेडी असेल की दिवाळीनंतर दिलं तरीसुद्धा चालेल तरच मी ती कामं घेते. पण आता यावर्षी मी लवकरच कामाला लागलेली आहे. त्यामुळे माझी आधीची कामं तर पूर्ण होतीलच, पण नंतरची कामंसुद्धा मला व्यवस्थित घेता येतील. तसं घरातली सुद्धा भरपूर कामं असतात. त्यामध्ये साफसफाई आली, दिवाळीचं फराळ आलं, दिवाळीची शॉपिंग आली. पण आपल्यावर जर आपल्या या कामांचं प्रेशर असलं तर आपण ती कामंसुद्धा व्यवस्थित करू शकत नाही. आणि मग आपली चिडचिड होते आणि सणासुदीच्या दिवशी नेमका आपला मूड ऑफ असतो किंवा आपण खूप थकलेलो असतो. तर तसं होऊ नये यासाठी आपण आपल्या कामांची पूर्वतयारी आधीच केली पाहिजे. त्यासाठी अगदी मी कामांची लिस्ट बनवून घेतली आहे. प्रत्येक गोष्ट डोक्यात ठेवणं थोडंसं कठीण असतं, त्यामुळे मी शक्यतो बऱ्याच गोष्टी लिहून ठेवते. अगदी मला भाजीपाला आणायचा आहे किंवा घरात संपलेली एखादी वस्तू आणायची आहे, अस्तर आणि फॉलचे जे कलर नाही आहेत ते कलर, धाग्यांचे कलर, माझ्या जेव्हाही लक्षात येतं की माझ्याकडची ही वस्तू संपली आहे आणि मला आणावी लागणार आहे त्यावेळेलाच मी ती लिहून ठेवते. आणि त्यात जर मी हलगर्जीपणा केला आणि सामान आणायला गेले तर नेमकी तीच गोष्ट मी विसरते. त्यामुळे माझी जी घरातली कामं आहेत आणि दुकानातली कामं आहेत ही सर्व कामं मी लिहून ठेवते. आणि तुम्हाला सांगू, मला खरंच या गोष्टींचा खूप फायदा झालेला आहे. कोणत्या कस्टमरला कधी काम पूर्ण करून द्यायचं आहे याची तारीखसुद्धा मी लिहून ठेवत असते.
आणि ज्या वेळेला मी हे लिहून ठेवत नव्हती त्यावेळेला त्याला अर्जंट नको आहे त्याचं लवकर काम पूर्ण व्हायचं आणि ज्याला अर्जंट हवं आहे त्याचं काम नेमकं राहून जायचं. तुमच्या बाबतीमध्ये पण जर अशा गोष्टी घडत असतील तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि एक वही पेन घेऊन आपली जी कामांची यादी आहे ती लिहून काढा. किंवा तुम्ही जर आधीपासूनच हे करत असाल तर खूपच छान आहे. आणि माझ्यासारखाच तुम्हाला सुद्धा जर या गोष्टीचा फायदा झाला असेल तर तुमचा अनुभव सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. मी बऱ्याच वेळापासून तुम्हाला कटिंग करताना दिसते. कंटिन्यू मी रेड कलरचंच ब्लाऊज कट करताना तुम्हाला दिसते. तर इथे मी फक्त एकच ब्लाऊज नाही कट करत आहे, हे माझं तिसरं ब्लाऊज चालू आहे आणि हे तीनही लाल कलरचे ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते. म्हणून तुम्ही आधी पाहिलं असेल अस्तरचं कटिंग करत असताना धाग्यामधून ते वेगवेगळे न कापता एकाच याच्यावरती मार्किंग करून घेतलं आणि 3दा गडी घालून ते एकत्रच कापून घेतलं. 2 ब्लाऊजच्या बाह्या ज्या आहेत त्या साध्याच होत्या आणि त्यात एका ब्लाऊजच्या ज्या बाह्या आहेत त्या मला फुग्याच्या बनवायच्या आहेत, म्हणून बाह्यांचं कटिंग मात्र मी वेगवेगळं केलं. आता सध्या लाईट गेलेली आहे त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी कटिंगच करून घेणार आहे, म्हणजे लाईट आल्यानंतर मला शिवायला बसता येईल. कटिंग केलेलं असलं की आपल्याला शिवायला जास्त वेळ लागत नाही आणि आपला मूडही छान राहतो. बऱ्याचदा काय होतं आपण पहिले ब्लाऊज कट करायला बसतो आणि कटिंग झाल्यानंतर ते लगेच शिवायला घेतो आणि आपण ते बराच वेळ हाताळल्यामुळे आपल्याला नंतर असं वाटतं की याला खूप वेळ लागला आणि कधी कधी मग कंटाळासुद्धा येतो. त्यामुळे मला जेव्हा कटिंग करायचा मूड असतो त्यावेळेला मी बरेचसे ब्लाऊज एकदाच कट करून घेते आणि जेव्हा मी ते शिवायला बसते त्यावेळेला मला असं वाटतं की अरे किती पटकन हे ब्लाऊज शिवून झालं. आपलं मन आहे ना ते खूप पटकन कंटाळतं, म्हणून त्या मनाला सुद्धा फ्रेश ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या मनाप्रमाणे काम करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आपल्याला जर माहिती आहे की आपल्याला 10-15 दिवसानंतर बरंचसं काम पूर्ण करून द्यावं लागणार आहे, तर आपल्याकडे नवीन काम येण्याची वाट न बघता आपल्याकडे जे आत्ता काम आहे ते जर आपण पूर्ण करून ठेवलं तर आपलं पुढचं जे काम आहे ते सोपंच होणार आहे. तर आजच्या दिवसाचं माझं टार्गेट आहे की 5-6 ब्लाऊज शिवायचे आहेत, 2 ड्रेससुद्धा शिवायचे आहे. तर बघूच की आजच्या दिवसात ते पूर्ण होत आहेत की नाही. 3ही ब्लाऊज एकाच कलरचे असल्यामुळे त्याचं कटिंग करणं अगदी सोपंच होतं. शिवायला घेताना सुद्धा मी हे 3ही सोबतच घेणार आहे, म्हणजे मग आपल्याला वारंवार धागा बदलायची सुद्धा गरज पडत नाही. मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज शिवताना दाखवलं होतं तेव्हा मला 1-2 जणींनी कमेंट केल्या होत्या की ताई तुम्ही कटिंग कसं करता त्याचा सुद्धा एक व्हिडिओ काढा. त्यामुळे मी जसं रेग्युलर कटिंग करत असते तसंच करताना मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हालाही लक्षात येईल की माझी कटिंग करण्याची पद्धत कशी आहे. आणि बऱ्याच जणींना अनेक प्रश्नसुद्धा पडलेले असतात की एकाच कस्टमरचे ब्लाऊज असले तरच आपल्याला एकत्र कटिंग करायला जमतं का, आणि वेगवेगळ्या कस्टमरचे जर ब्लाऊज असले तर मग कटिंग कसं करायचं, किंवा जर गळ्याला डिझाईन वेगवेगळ्या असतील तर एकत्र कटिंग करता येतं का. अशा प्रकारचे बरेच प्रश्न आहेत आणि जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला त्याची उत्तरंसुद्धा मिळाली असतील. पहिले 3 ब्लाऊज जे मी कट केले ते एकाच कस्टमरचे होते आणि बाहीचा प्रकार वेगळा होता त्यामुळे मी बाहीचं कटिंग वेगवेगळं केलं. हे ब्लाऊज जे आहे हे वेगळ्या कस्टमरचं आहे. ज्या वेळेला एकाच कस्टमरचे ब्लाऊज येतात त्यावेळेला अस्तरचं कटिंग करत असताना शक्यतो मी ते एकत्रच करते. कटिंग करत असताना सर्वांचा गळा जर सारखाच असेल तर मी तो एकदाच कट करून घेते, पण जर गळ्यांना वेगवेगळे आपल्याला आकार द्यायचे असतील तर गळा कट न करता बाकीचे सर्व पार्ट कट करते आणि गळा हा वेगवेगळा कट करते. त्याच प्रकारे बाहीचं सुद्धा असतं. बाही जर रेग्युलरच असली तर ती एकदाच कट करते, पण जर डिझाईनची असेल तर मात्र बाहीसुद्धा वेगवेगळी कट करते. जर वेगवेगळ्या कस्टमरचे ब्लाऊज असतील तर त्यांचं कटिंग मात्र मी वेगवेगळंच करते. 4 ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता हे मी 5वा ब्लाऊज घेतलं आहे. तुम्ही पाहतच असाल की मागच्या भागाचं मार्किंग जे आहे ते मी प्रत्येक ब्लाऊजवरती करून घेते. आधीचे जे ब्लाऊज होते ते प्रिन्सेस कट ब्लाऊज होते, पण हे जे ब्लाऊज आहे हे कटोरीचं ब्लाऊज आहे. एका व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दाखवलंच होतं की मी पेपर कटिंग कोणते वापरते आणि मला जे ब्लाऊज शिवायचं आहे त्याच्याशी जे मिळतं जुळतं माप आहे त्या मापाचं इथं मी पेपर कटिंग वापरणार आहे. ब्लाऊजचं कटिंग करत असताना मग ते कोणतंही जरी ब्लाऊज असलं तरी मी फक्त पुढच्या भागाचंच पेपर कटिंग वापरते. मागचा भाग आणि बाही याचं मी डायरेक्ट कापडावरच मार्किंग करून कट करून घेते. या गोष्टीमुळे मला असा फायदा होतो की मला खूप जास्त पेपर कटिंग सांभाळून ठेवावे लागत नाही आणि मागच्या भागाचं माप हे डायरेक्ट मी कापडावर टाकत असल्यामुळे शोल्डरसुद्धा एकदम कट टू कटच कट होतं आणि ब्लाऊजची कटिंगसुद्धा व्यवस्थित होते आणि परफेक्ट बसतं सुद्धा. या गोष्टींमुळे आपल्या हाताला सुद्धा या आकारांचं वळण राहतं.
तर अशा प्रकारे इथं माझं काम सुरू आहे. तुमची सुद्धा दिवाळीची कामं चालू झालेली आहेत का? आणि काही पेंडिंगची कामं राहिली आहेत का? आणि जर राहिलेली असतील तर माझ्यासारखं तुम्ही सुद्धा आत्ताच ती पूर्ण करून घ्या. म्हणजे तुमच्यावर सुद्धा कामाचा एकदम लोड येणार नाही. सणासुदीच्या दिवसामध्ये माझी एवढी धावपळ व्हायची की मला वाटतच नव्हतं की आज सण आहे. कारण नेमकं सणाच्या दिवशीच मी काम करून दमलेली असायचे. 3-4 वर्षापूर्वीची तुम्हाला मी गंमत सांगते. दिवाळीसाठी मी खूप हौशेने साडी घेतली. कस्टमरचे ब्लाऊज शिवूनच दमले होते, पण तरी अगदी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी माझ्यासाठी ब्लाऊज शिवलं. आणि अगदी पूजेच्या वेळेला जेव्हा साडी नेसायला घेतली त्यावेळेला कळालं की याच्यावर मॅचिंग परकरच नाहीये. आणि मग काय ॲडजस्टमेंट केली खरी, पण मग मूड ऑफ. त्याच्यानंतरच्या दिवाळीला म्हटलं की मागच्या वर्षी फजिती झाली होती तसं नको व्हायला, म्हणून 8 दिवस आधीच माझं ब्लाऊज शिवून ठेवलं. पण अगदी साडी नेसायच्या वेळेवर कळालं की ब्लाऊजला हुकच लावायच्या राहिल्या आहेत. आणि मग काय, परकर मॅचिंग असून ब्लाऊज शिवून सुद्धा काम फसलंच. मग मागच्या वर्षी मी 8 दिवसापूर्वीच माझी साडी, ब्लाऊज, परकर असं सगळं व्यवस्थित रेडी करून ठेवलं आणि मग कस्टमरची कामं हाती घेतली. तुम्हाला माहिती का, आपण ना खूप काम करतो. कस्टमरला ब्लाऊज आवडलं, ते छान बसलं की आपण पण त्यातच समाधान मानतो. पण आपण स्वतःकडे सुद्धा तितकंच लक्ष दिलं पाहिजे, कारण आपल्या मनाला आनंदी ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तुमच्यासोबत सुद्धा असे किस्से घडत असतील ना, की नेमकी माझीच फजिती होत असते. पण मागच्या दिवाळीपासून मी ठरवलंय की आपली स्वतःची फजिती होऊ द्यायची नाही. त्यासाठीच मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा एक पाऊल मी पुढंच टाकलंय. यावर्षी कस्टमरची कामं सुद्धा मला वेळेतच कंप्लीट करायची आहे आणि स्वतःचं काम सुद्धा अगदी घाईघाईत न करता व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करायचंय. आता मी हे जे ब्लाऊज कट करते ना, ते प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि त्याला हुका मात्र मागच्या बाजूने करायचा आहे. म्हणून त्याचं कटिंग करत असताना मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने ते केलंय. 2 कुर्ती आहेत, आता त्याचं कटिंग मला करायचंय. दोन्ही सुद्धा नेटच्या आहेत, त्यामुळे आतल्या बाजूने मी याला सॅटिनचा कापड लावणार आहे. तुमच्यासोबत मला एक सिंपल कुर्ती कटिंगचा सुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे, पण माझ्याकडे सध्या सगळे अस्तरचेच शिवायचे आहेत, त्यामुळे ते राहून गेलंय. पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती सुद्धा शिवायला एकदम सोपे आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत असेल तर पंजाबी ड्रेस सुद्धा तुम्ही सहज शिवू शकता. शक्यतो मला ब्लाऊजचं ड्रेसचं कटिंग करायचं असेल तर मी रात्रीच कटिंग करून ठेवत असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कामाला लागते त्यावेळेला डायरेक्ट शिवायला बसता येतं आणि एक झालं की एक असं पटापट शिवता सुद्धा येतं. एखाद्या वेळेला जर आधीच कटिंग करून ठेवलेलं नसेल तर मग दुसऱ्या दिवशी ब्लाऊजचं कटिंगही करायचं आणि शिवायचं सुद्धा. असं जर म्हटलं तर 1-2च ब्लाऊज होतात. पण असं एकाच वेळेला 4-5 ब्लाऊजचं कटिंग जर करून ठेवलं तर एका दिवसामध्ये 4-5 ब्लाऊजसुद्धा होतात. तुमच्यापैकीही काही जणी एवढं काम करू शकत असतील, तर काही जणींकडून मात्र एवढं काम करणं शक्य होत नाही. पण डोंट वरी, कुणाशी तुलना करण्यापेक्षा आपल्याकडून जेवढं काम करणं होतं तेवढंच आपण काम करावं. आपल्या शरीराला झेपेल आपण तेवढंच काम केलं पाहिजे. पण तुम्हाला खरं सांगू का, आपल्याला जर भरपूर काम करायचं असेल तर आपली मानसिक स्थितीसुद्धा भक्कम असली पाहिजे आणि तेवढंच शरीरसुद्धा स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्यामुळे जसं मी नेहमीच सांगते तसं पुन्हा एकदा सांगेल की तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घेत चला. कारण आपलं शरीरच भक्कम असेल, आपण स्ट्रॉंग असू तर आपलं घरसुद्धा स्ट्रॉंग राहतं. आणि माझ्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर मी निदान माझी खाण्यापिण्याची तरी काळजी घेत असते. मला चहाची सवय नाही आहे, त्यामुळे मी सकाळी डायरेक्ट जेवणच करते. दुपारीसुद्धा जेवण करते आणि संध्याकाळी मात्र मला थोडासा नाश्ता असला तरी चालतं. मात्र रोज झोपण्याच्या अगोदर 1 ग्लास दूध मी रोज घेते आणि खरं तर त्याच गोष्टीमुळे माझी एनर्जी दिवसभर टिकून राहते. तुमचीसुद्धा दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घेता ते मला कमेंट करून सांगा. आणि जर स्वतःची काळजी तुम्ही घेत नसाल तर आजपासून स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा. जेव्हा स्वतःची काळजी तुम्ही व्यवस्थित घ्यायला सुरुवात कराल तेव्हाच तुमच्याकडे काम करण्यासाठी सुद्धा एनर्जी राहील. नाहीतर आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं की समोरचा माणूस एवढं काम करतंय, आपल्याकडून ते का होत नाही. तर काम करण्यासाठी आपली मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ही स्ट्रॉंग असली पाहिजे आणि ती जर नसेल तर ती मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा केले पाहिजे. आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येत असतात, बरेच चढउतारसुद्धा असतात. त्यामुळे कधीकधी भरपूर काम होतं तर कधीकधी अजिबातच काम होत नाही. आता हे सर्व कटिंग करून झाल्यानंतर मी हे शिवायला घेणार आहे. तर इथे माझे आता 5 ब्लाऊज शिवून तयार आहेत. त्यातलं 1 ब्लाऊज शिवायचं राहिलंच आहे, कारण याच्यामध्ये 2 ब्लाऊज डिझाईनचे होते.
ब्लाऊज शिवून झाल्यानंतर अस्तरच्या 2 कुर्तीजसुद्धा मी शिवलेल्या आहेत. तर असं आजच्या दिवसामध्ये सकाळी मी या सर्वांचं कटिंग केलं होतं आणि संध्याकाळपर्यंत एवढं शिवून काढलं आहे.